नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेऊया 3 मार्च 2026 रोजी होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। हे ग्रहण भारतात ग्रसोदित स्वरूपात दिसणार आहे, म्हणजे चंद्र उदयास येताना तो आधीच ग्रस्त अवस्थेत दिसेल। ग्रहणाची वेळ भारतीय प्रमाण वेळेनुसार स्पर्श दुपारी 3:20, समीलन दुपारी 4:34, मध्य दुपारी 5:04, उन्मीलन सायंकाळी 5:33 आणि मोक्ष 6:48। भारतात स्पर्श आणि मध्य दिसणार नाही। चंद्र उदय होताना तो ग्रस्त दिसत। ग्रहण दिसणारे प्रदेश हे ग्रहण भारतासह खालील भागात दिसेल: भारत, पूर्व आशिया, जपान, रशियाचा मध्य भाग, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संपूर्ण अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका व अंटार्क्टिकाचा काही भाग। गुजरातमधील विशेष सूचना: गुजरातमधील राजकोट, वेरावळ, पोरबंदर, जामनगर, जुनागड आणि गांधीधाम या भागात सूर्यास्त 6:48 नंतर होत असल्याने ग्रहण दिसणार नाही, म्हणून त्या प्रदेशात ग्रहणाचे कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता उरत नाही। पुण्यकाळ: चंद्रोदयापासून मोक्षापर्यंत अत्यंत अल्प काळ असा हा पुण्यकाळ आहे। वेदारंभ: हे ग्रहण ग्रसोदित असल्याने मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी सूर्योदयापासून मोक्षापर्यंत वेद पाळावेत। बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व गर्भवती महिलांनी सकाळी 11 वाजल्यापासून ते मोक्षापर्यंत वेद पाळावेत। वेद काळात काय करावे आणि काय टाळावे? स्नान, देवपूजा, जप, श्राद्ध, तर्पण, भोज हे करता येतं। भोजन निषिद्ध आहे, म्हणजे अन्न पदार्थ खाऊ नयेत, मात्र पाणी पिणे, झोप घेणे, मलमूत्र विसर्जन करणे शक्य आहे। सूर्यास्तापासून मोक्षापर्यंत ही कृत्ये टाळावीत। ग्रहणातील कृत्ये: सूर्यास्त होताच स्नान करावे, देवपूजा, जप, होम, दान, तर्पण करावे आणि पूर्वी आपण घेतलेल्या कोणत्याही मंत्राचे पुनच्चारण करावे। मोक्षानंतर पुन्हा स्नान करावे। औषध्य असले तरी ग्रहण काळात दान करण्यापुरती शुद्धी मानली जाते। राशी परत्वे: या ग्रहणाचे फल खालील प्रमाणे आहे: शुभ राशी मिथुन, तुला, वृश्चिक, मीन। संमिश्र फल हे मेष, कर्क, धनु आणि कुंभ। अनिष्ट फल सिंह, कन्या आणि मकर। ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्यांनी व गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाहू नये। व्हिडिओ शेवटासाठी 3 मार्च 2026 रोजी खग्रास चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती आणि व्हिडिओ आपणास आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योतिष, शुभम भवन्तु।